सगळे आरोपी घ्या. हाँ नमस्कार. देखो कैसा चल रहा है. हाँ सगळे व्हिडिओ घ्या. खाली गेली खाली गेली. फोटो 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 जरा फिरा नाही. लेडीज मागे पहिला लेडीजला कव्हर करा. थोडं साईडला असं पिशव्या दिसू दे ना. या पिशव्या हो जाऊ दे जरा. एक कोणता कायदा आरोपी आरोपीच्या शिकवता गेला पाहिजे. दडपशाही बंद करा. बंद करा. बंद करा. दडपशाही बंद करा. दडपशाही बंद करा. बंद करा. दडपशाही बंद करा. बंद करा. बंद करा. दडपशाही बंद करा. त्या दोन्ही आरोपींना या पिंजऱ्यात त्यांना आता पळवायचं काम करतात. चालणार नाही. नगरसेवकाचा वाटा गेला. नगरसेवकाचा वाटा गेला तिकडे. बोलू दे त्यांना. ही दडपशाही चालणार नाही. पहिलं तर पोलीस इथे पंचनामा करायला तयार नव्हते. मी बसून राहिलो म्हणून पंचनामा इथे घेतला. आता दोन आरोपींना पळवायचं काम चालू आहे. एका बाईला बसवली. विश्वपेठ नगरच्या कार्यकर्त्यांना का पळवलं? त्यांना आणा तरी मी तोंडदार नाही. त्यांना पण दिलं त्यांना पण दिलं. माझ्या जीवाला लेडीज मॅडम लेडीज मॅडम आता बाहेर काढली.
माझ्या जीवाला धोका आहे. मी वारंवार सांगतोय. पोलीस प्रोटेक्शन नाही. पोलीस प्रोटेक्शन देत नाही. हा आता बघा 2 आरोपी कुठे आहेत ते दाखवा मला. पळवलं आपल्या तो हे 2 आरोपी कुठे आहेत. गाडीतले पण गाडी सगळ्या गाडीत बसवलं तिकडं. छोट्या गाडी घेऊन गेले. ही गाडी इथे सोडली त्यांनी. बाईट देऊन टाक. आपण निघायचंय. चला आपला वेळ घालू नका. बाईट दे बाईट. मग ते घ्या ना लवकर. चला दादा कंप्लेंट झाली पाहिजे ना. याला पण तयार नव्हते. कंप्लेंट झाली सगळं. अन्याय सहन करणार नाही. तुम्ही आता तुमची बाईक बोलवा ना न्यूजवाला इथे बोलवा. गाडीतले पण काढले. गाडीतले पण घेऊन गेले. जे गाडीत होते ते पण घेऊन गेले काढून. सर अगला कदम क्या है? अगला कदम क्या, मैं ऊपर चढ़ कर बैठूंगा. पहले ही इन्होंने एक भ्रष्टाचारी उनका तावरे उसके ऊपर ऑलरेडी गुना दाखिल सब है. तो उनको महापालिका ने आरोपी घोषित किया है. हाँ, और उसका भी फॉर्म आरओ ने रिजेक्ट करने के बजाय अपलोड कर दिया. जो भी इलीगल बांधकाम करता है उसका फॉर्म रिजेक्ट होता है. किसके ताकत के वजह से हुआ. हाँ, 2014 से पहले उसके ऊपर ये सब आरोप दाखिल है. झूठे पेपर क्यों नहीं उसके ऊपर गुना दाखिल हुआ. हाँ, मैं चिल्ला चिल्ला के बोल रहा हूँ. और दूसरा कौन हो, ठेकेदार नाटेकर पैसा बांट रहा है उधर. क्यों, काम बोलने के लिए कुछ भी नहीं है. उभा आज इथे ओमनाथ नाटेकर, मंदा टावरे, अलका म्हात्रे आणि ॲडव्होकेट म्हात्रे म्हणजे लोक मागील 15 दिवसापासून संपूर्ण प्रभागात पैशाचा वाटप चालू आहे. आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना इथे रंगे हाती पकडलं. विशू पेडणेकर यांचे भाजपचे कार्यकर्ते इथे पैसे वाटप करायला आले होते. त्याचबरोबर मंजुला कक्का ह्या नवनीत नगरला राहतात. यांनी सुद्धा गेल्या 15 दिवस सगळ्या आमच्या गुजराती बांधवांना कुपन वाटतायत. भानुशाली हॉलमध्ये गेले 3 दिवस कार्यक्रम चालू आहे. हा, त्याच्या नावाखाली तिथे वाटप चालू आहे आणि बाकीच्यांना इथे वाटप चालू आहे. आता इथल्या प्रत्येक घरात तुम्ही जा. प्रत्येक घरात त्यांनी समजा एका घरात 5 वोटर आहेत तर 5-3 हजाराची पाकिटं इथे दिलेत आणि दत्तनगरचा जो परिसर आहे तिथे प्रत्येक पाकिटात 5-5 हजार रुपये दिलेले आहेत. हा, अशा प्रकारची मतांची चोरी, लोकशाहीची हत्या चालू आहे. मी वारंवार सांगतोय, प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण सांगतोय की ते लोकशाहीची हत्या चालू आहे. हा, सरळ मार्गाने हे नितीन पाटलाला हरवू शकत नाही कारण का नितीन पाटलाचं काम तेवढं आहे. रात्री 2 वाजता सुद्धा कोणाची तक्रार ग्रुप आली त्याचं उत्तर आहे. इथले नागरिक सांगतील कोणाची स्टेटमेंट घ्या तुम्ही. हा, अशा कार्यकर्त्याला तुम्ही हरवायसाठी घेतलंय. इथे 15 वर्ष त्यांचे नगरसेवक विचारा इथल्या लोकांना नगरसेवक बघितलेत का. बाजूलाच आयरेगावचा भाग आहे. 45% भाग माझ्या तुकाराम नगरला येतो. एक काम दाखवा त्यांनी पण 10 वर्षात त्याला नगरसेवक बघितले का. आणि आज आयरेगावची धारावी बनवून ठेवले. ती मी शूट केली. आज तिथे हजारो गुंड पंधारगावरेच्या बघा त्या चाळीना बस ठेवलेले आहेत का. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने आपल्याला कशी मदत केली. प्रशासन 1.5 तासांनी इथे आला. हाकेच्या अंतरावर आरो, हाकेच्या अंतरावर पोलीस, वॉर्ड ऑफिसर फोन उचलत नाही का. हा, हे बघा ना, हे पहिली गोष्ट. हा डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे उमेदवार. त्याला कोणत्याच्या आशीर्वादाने वाचवला हो. हा, तो नाटेकर ठेकेदार. मी वारंवार सांगतोय, अरे भर चौकात त्यांनी त्या सेक्रेटरी मारला का. मारला या का मारला. त्याला बिल्डिंगचं काय काम मागणी दिलं आहे म्हणून. आता तुमची. मागणी काय नाही, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आता त्यातल्या एक महिलेला नेला आणि 2 माणसांना पळवले. त्यासाठी आम्ही इथे बसलो. हा, आणि 3 माणसं जे पैशाच्या बॅगा घेऊन पळाले. आता लाखो रुपये जमा आहेत आणि उरलेले पैसे तुम्ही इथल्या प्रत्येक घरात जा. तुम्हाला लोक पाकिट पण दाखवतील, त्यांचं पॅम्पलेट पण दाखवतील आणि प्रत्येक घरात असे मतास किती पैसे आले ते पण. आमच्या एका ताईने आत्ताच मगाच्या प्रेसवाल्याला त्याचं स्टेटमेंट दिलं, ते पाकिटही दाखवलं.
अशा प्रकारचं इथे काम चालू आहे. तुमची मागणी काय असेल साहेब? मागणी पहिला या चारही उमेदवारांना डिस्क्वालिफाय करा, गुन्हे दाखल करा यांच्यावर. आणि हे ऑलरेडी आरोपी आहेत. कोणती शक्ती वाचवते यांना? मी वारंवार सांगतोय, कोणती शक्ती वाचवतोय? आज तुम्हाला सांगतो काय करतील. मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला, आजही त्याचा निपटारा लागला नाही. आता परत हल्ला करतील, करू दे. आम्ही घाबरत नाही दादा, आम्ही लढायला घाबरत नाही. या काय हल्ले करायचे ते करा. मागच्या हल्ल्याचा अजूनही निपटारा लागणार आहे का? पार्टी विथ डिफरन्स. हा डिफरन्स एवढे उमेदवार पैसे एकीकडे आपण केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत आहात आणि युती आहे, आणि हा संपूर्ण प्रकाराकडे कशा पद्धतीने बघतात? बघा, माझा आरोप कुठल्या पक्षावर नाही आहे, माझा आरोप व्यक्तींवर आहे. आणि त्या व्यक्तींना पक्ष मदत करतोय, हे चुकीचं आहे. आणि त्यांना पाठीशी घालायला अशा गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता आणि आम्हाला सांगता युती करा. अशा गुन्हेगारांबरोबर आम्ही मांडीला मांडी लावून इलेक्शन लढवायचं, लोकशाहीची हत्या करायची, म्हणून आम्ही लढलो. हिंदी सर जरा लवकर. देखो, यहाँ लोकशाही का हत्या करने का काम शुरू है. मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर और उनकी बीबी जो खड़ी है इलेक्शन में, हाँ, वो तो बेचारी को राजकारण का, समाजकारण का एक चुटझेर भी पता नहीं है. कल नौकरी छोड़ के फॉर्म भरा है. और दूसरा अलका म्हात्रे, हाँ, दूसरी कविता म्हात्रे, हाँ, बोलते हैं एजुकेटेड है ना, दो एडवोकेट है, पढ़े लिखे हैं, ये काम करते हैं. हाँ, हर वोट के लिए 3-3 हजार रुपया बांट रहे, और महिला कार्यकर्ता को अलग, हाँ, और कास्ट वाइज अलग अलग कूपन बनाए. कम्युनिटी हॉल, वो मंजुला कक्का, हाँ, नवनीत नगर में रहती है. यहाँ सबको पूछो कितने दिन से कूपन बांट रही है. हमारे शेटिया साहब इधर रहते हैं बाजू के बिल्डिंग में, उनको भी पूछो ये क्यों चल रहा है. जाओ बालूशाली हॉल में, रोज का तमाशा चालू है पैसा बांटने का. हाँ, क्यों, किस चीज का डर लगता है? इधर पूछो किसी को भी. मैं अभी सुनील नगर वार्ड में बैठा हूँ, 15 साल के नगर सेवक और नगर सेविका देखी क्या, पूछो इनको, ये सुनील नगर के लोग हैं. जाओ, वो आयरे गांव का मेरा 45 तक का हिस्सा मेरे इधर है, पूछो 10 साल से नगर सेवक को देखा है क्या? एक काम दिखाओ. मैं अपना खुशी छोड़ दूं, पद छोड़ दूंगा, मुझे मैं नहीं लड़ूंगा. जो भी बोल रहा हूँ डंके के चोट पे बोल रहा हूँ. एक भी वर्ड झूठा रहेगा तो मुझे मत दो. हाँ, जाओ सुनील नगर में देखो कितना अनधिकृत बांधकाम है. जाओ आयरे गांव में देखो, आयरे गांव को तो धारावी बनाया है, आज भी चालू है. हाँ, और वो हमको सिखाएंगे विजन. आप जाग देखो एआई पे कितने मेरे बदनामी के पोस्टर उन्होंने डाले. हाँ, अरे ओरिजिनल डालो ना, क्यों एआई चाहिए? हम तो ओरिजिनल डाल रहे हैं साहब. युती सर, केंद्र में, राज्य में और महापालिका में युति चल रही है. बघा, युतीचा सन्मान आम्ही पण करतो, बरोबर आहे ना. पण अशा भ्रष्ट उमेदवारांच्या मांडीला मांडी लावून आम्ही त्यांच्याबरोबर नाही लढू शकत, त्यांच्याबरोबर एकत्र नाही लढू शकत. आम्ही वारंवार त्या पक्षाला पण सांगितलं. और हे आरोपी आहेत, दोषी आहेत, तिघांवर गुन्हे दाखल आहेत, आणि यांच्याबरोबर आम्हाला सांगता युती करा. आमच्या लोकांबरोबर आम्ही असा अन्याय होऊन देणार नाही. ज्यांनी 15-15 वर्ष नगरसेवक आणि नगरसेविका बघितली नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या मताचा अधिकार नाही. म्हणजे तुम्ही लादलेले उमेदवार 15-15 वर्षापासून झेलतात, अजून किती वर्ष झेलायचे त्यांनी यांना? बघा, हा अनधिकृत बांधकामाचा अहवाल कोणाचा आहे? आपल्या महापालिकेचा आहे. कोणी केलाय? कौस्तुभजी गोखले. हा, हे बघा, 2014च्या आधीचं प्रकरण आहे. हा, महापालिकेने त्याला इथे लिहिलं बघा, मंदार गोविंद टावरे, मेसर्स राई एंटरप्राइजेस तर्फे भागीदार. हा, बघा इथे. हा, आता दुसरा पण घ्या. कोणते पुरावे खोटे दिलेत, येणे ऑर्डर खोटी, बांधकाम परवानगी खोटी, त्या सगळ्या याच्यात पुरावे तपशील दिलेला आहे. ही 2022चा अहवाल आहे. कोणाचा आहे? महापालिकेचा आहे. हे बघा, इथे सगळं लिहिलंय. विकसित राही डेव्हलपर्स तर्फे भागीदार मंदार टावरे, नगरसेवक, हा, यांचा उल्लेख केलेला आहे. इथे अजून एक, शेवटची ओळ वाचा. इथे बघा काय लिहिलंय, तातडीने अनधिकृत बांधकाम निष्कासित करा. वरील दोषी व्यक्तींवर 1, 2
यांना तातडीने निलंबनाची कारवाई करा. कोण आहेत? हे महापालिकेचे अधिकारी आहेत. तसंच दोषी व्यक्तींवर कायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवून त्याचे नगरसेवक पद रद्द करा. मग आपल्या महापालिकेत फॉर्म भरताना ऍफिडेव्हिट दिलं जातं की माझ्यावर कोणत्याही अनधिकृत बांधकामाचा गुन्हा दाखल नाही. मग हे काय आहे? कोणत्या आरोला मॅनेज केला? पैसे काढून मॅनेज केला ना? हा, आज आरोला याला 1.5 तास लागला का? आमच्यावर फॉर्म परत घेण्यासाठी प्रेशर. आजही बघा, माझ्या वार्डात जावा, प्रदेश अध्यक्ष बसलेत, मंत्री बसलेत, आमदार बसलेत.